नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि सकाळचे वाजलेले आहेत 9 किंवा 10। टाईमचा तर काय पत्त्या नाही, घड्याळाकडे बघायला सुद्धा वेळ नाही। आणि सकाळचा स्वयंपाक माझा जसं की रोजच व्हिडिओमध्ये ताईंनो सांगते की माझा स्वयंपाक सकाळी लवकर होतोय, का तर आम्ही सगळे टेरेसवरती संध्याकाळी झोपतो आणि मी लवकर उठून येते खाली। आले की जरा वेळ इकडे तिकडे झालं की पटकन म्हणजे 6चा जो गजर आहे तर वरती असलं की बाहेर झोपलं कसं एकदम उजेड तोंडावरती येतो, मग वर आणि असं झोपणं म्हणजे आपण बाई माणूस कसं लगेच खाली येतो, तर तसंच बघा खाली मी चटकन येते, मग सकाळचं सगळंच आवरतं। आणि आता बघा तुम्ही म्हणाल इकडे काय चाललेलं आहे, तर माझा स्वयंपाक वगैरे झाला। आणि कालच म्हटलं जसं की सातारला गेलो होतो आम्ही, तर येताना आंबे आणले आणि सीझनचा पहिला हापूस आंबा घरी आलेला आहे, तरी लेटच झाला ह्यावेळेस। तसं म्हणायला गेलं तर पहिला नाही, मी मागच्या रविवारी आईकडे गेलेले तेव्हा आईनं आम्हाला आंबे दिलेले, पण ते 5 जणांना 5च दिलेले। मग ते ना आम्ही सगळ्यांनी खाल्ले होते, ते काय दाखवलेच नाही, म्हणजे आम्ही गावावरून आले की पोरांनी आम्ही सगळे लगेच खाऊन टाकले। आता मात्र पेटी आणलेली आहेत, नाही म्हटलं तर 2 तरी आणलेले आहेत। आणि आता बघा तर तीच सकाळी गडबड, काल कसं लेट आलो ना आम्ही सातारवरनं, मग मी पोरांना म्हटलं आज अजिबात कुणी आंब्याला हात लावायचा नाही, संध्याकाळी म्हणजे उद्या खावा किंवा रस करते आमरस आणि पुरीचा बेत करूया। तर ऐकायला कोण तयार आहे नाही, सगळ्यांनी आपापला एक एक आंबा घेतला, मी पण मग माझ्या नावचा घेतला। आणि इकडे आता ह्यांचं चाललेलं आहे आंबे खायचे, तरी तेजस भरपूर आईकडून आंबे खाऊन आलाय। आधी त्या अनुष्काला मात्र हे, पण तो पण आता पुढे जाणार स्कूलला, मग परत त्याला पण नाही मिळणार, तर चला म्हणलं असू दे, महाग आहेत पण त्यांच्यासाठी तर आहे सगळं पोरांसाठी। तर आता काल थोडंसं डीमार्टला सातारला गेलेलो, मग डीमार्टला गेलेले तर थोडंसं वरवरचं असं आणलेलं आहे, मसाल्याचे पॅकेट वगैरे जराशे बरे पडतात। तर आता तेच म्हटलं की पिशवीत सगळं भरलेलं होतं आणि हे एक मोठा ड्रम आहे बघा, या ड्रमामध्ये मी आणलेलं एकदम साहित्य ठेवते। आणि मला ती सवयच आहे बघा, बाजार करताना मी तुम्हाला सांगते की बाजार करून आल्यावर मला त्याच दिवशी सगळं निवडायचं, नीट करायचं, नीट स्वच्छ धुवून वगैरे ठेवायची सवय नाही। 1-2 दिवस गेले की मग ते मी सगळं काढते। तर आता इकडे बघा दाखवते तुम्हाला काय काय आणले, तर पाणीपुरीचं ते पाणी वगैरे बरंच काय काय मी घेऊन आलेले आहे आणि एकदम सगळं ह्याच्यात भरलेलं आहे, का तर आता परवा बघितलं इथनं छोटा मोठा किराणा मागच्याच 4 दिवसात मी आणलेला होता आणि तो पण डब्यातने आता भरलेला आहे, मग हा एक्स्ट्रा कुठे ठेवायचा म्हणून ना तो त्या ड्रमामध्ये मी ठेवून देते। आणि तांदळाची पिशव्या बघा किती झालेत, ह्यात थोडे त्यात थोडे, ते पण एका डब्यात केले। तर वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ मी तांदूळ आता खातो आम्ही, म्हणजे कसं इंद्रायणी, तर आमच्या इकडे भागात इंद्रायणीच तांदूळ आहे, त्याच्याशिवाय पहिला आम्ही तांदूळ खात नव्हतो, पण आता थोडीशी सवय मोडायचा प्रयत्न करते। तर आता मी डीमार्टमधून कोलम तांदूळ पण आणते, वाडा कोलम, आणि ना बासुमती तुकडा तांदूळ पण छान आहे तो पण आणते, आणि इंद्रायणी पण असतो। आणि बिर्याणी आधीमध्ये पुलाव व्हेज पुलाव होतं, त्याच्यामुळे कसं तोही तांदूळ मी ठेवते। 4 प्रकारचे घरात तांदूळ असतात आणि मला लय आवड आहे म्हणजे वेगवेगळे असे भात ट्राय करून बघायचे। तर आता बघा ह्यांचं सगळ्यांचं आंबे खाऊन झाले, जसं की म्हटलं सकाळचा स्वयंपाक, आज पौर्णिमा होती, आजची देवपूजा, तर मला इतका वेळ गेला ना, असं काय असलं की मी देवपूजेला खूप वेळ जातो माझा। आणि मंगळवार माझा उपवास, दर मंगळवारी मग सगळं कलश बदलणे, पाणी बदलणे, तांदूळ बदलते, पौर्णिमेला मी सगळे देव घासते, देवारा वगैरे सगळा स्वच्छ करते, त्याच्यामुळे कसं आज खूप वेळ गेला। तरी पण हे आता 10:30चं टायमिंग आहे आणि ह्यांना आज नाश्ता वगैरे काही नाही। काल तुम्ही बघितलं ते आलू पराठे, मी किती 11-11:30पर्यंत नुसतं तेच चाललेलं, आणि तिथून पुढं जे काय आहे ते माझं सगळी कामं झालेली। मग आज मी सकाळीच फ्लॉवर बटाट्याची भरपूर अशी भाजी आणि भरपूर चपात्या लाटून ठेवलेल्या, म्हटलं आज तुम्ही चपाती भाजी सकाळ दुपार संध्याकाळ खावा, दुपारी काहीतरी करून देते। आणि त्यात माझा मंगळवार होता, मग खिचडी तर करणारच होते आणि तळण पण सगळ्यांना आवडतं, मग आज भरपूर वेफर्स, चकली, ते म्हणजे उपवासाचं जे सगळं होतं ना ते सगळं तळलं, म्हणजे तळायला आता हे तेच घेतलेलं आहे। तर शाबू पण सकाळी भिजवलेला, भांड्याचा ढीग ताईंनो बघू शकताय, आणि माझा तर अवतार इग्नोरच करा, मी ह्या 4-8 दिवसात ना वेणी घालायची सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही दिवसभर। आणि हे बघा आता ना मला लक्षात येत नाही बघा, असं पाणी बिलकुल, आता तुम्हीच मला सांगचाला कमेंट करून की गौरी असं पाणी पीत जाऊ नकोस, पण मी पण तुम्हाला सांगते की असं पाणी पीत जाऊ नको। हे पाणी मी पिलं, माझ्या डोक्यातनं कानातनं सगळ्यातनं असं जी सनक आली ना, खरं सांगते बर्फाचं पाणी होतं, पण ना असं पिऊ नका खरंच, मी अनुष्काला पण ओरडले आता
तर ती बॉटल ठेवली बाजूला. भांड्याचा ढीग, तर अशी मी भांडी घासते. अशी पोरं इतकी पेलं चमचा वाटी पाडतात ना, काय बोलायचं काम नाही. एका घोटा गणीच पेला घेतात. किती ओरडलं तरी ऐकत नाहीत. ओरडून ओरडून त्यांना किती बर्डन द्यायचं त्यांच्या सुट्टीच्या ह्याच्यात. वर्षभर त्यांच्या पण मागं असतं बघा. पोरांचं पण असतंच की रुटीन. आपलं कसं असतं तसं त्यांचं पण असतं. उठायचं, आंघोळ करायची, होमवर्क करायचा असतो, स्कूलचं आवरायचं असतं, बसमधनं प्रवास करून जायचा असतो, यायचं असतं, तिथून पुढं त्यांचा होमवर्क असतो. हे सगळं त्यांच्या पण मागे वर्षभर असतं. मग जास्त थोडं पण वरडते मी, थोडं जाऊ दे म्हणते. तरी पण एक दिवस केलं म्हणजे सगळी मला मदत करते आणि एक दिवस नाही म्हणजे काही कुणी मदत करत नाही असं करते. तर आता बघा सगळेजण आपापला आंबा खाल्ला, सगळेजणांनी नाश्ता केला आणि आता बसलेले आहेत. आणि मी पण आज खिचडी लवकरच केली, नाही म्हटलं तर 12च्या आधीच खिचडी बनवली आणि आता मी खिचडीसुद्धा खाऊन घेते. खिचडी वगैरे खाल्ली, भांडी दुपारी घासली, किचन ओटा घासला, बाथरूम सगळं क्लीन केलं आणि आता डायरेक्टली तुम्हाला ताईंनो भेटते मी 5-5:30ला. दुपारी काहीच नाही त्याच्यानंतर शूट केलं. तर आता ना दुपारी मी मसाल्याचा डबा वगैरे धुतलेला, तर ते पण सगळं ठेवायचं होतं. आणि सिम्पल आईस्क्रीमची रेसिपी शेअर करते अगदी क्विक. तर इकडे 1 लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधात ना इटमी कंपनीचं हे पॅकेट जे होतं ते अख्खं असं ओतलेलं आहे. त्याच्यावर सगळी प्रोसेस लिहिलेली आहे. आईस्क्रीम पावडर आहे ही. तर ना मी वाचलं, पण वाचण्यात चूक भूल झाली. अर्धा लिटर दुधात ते पॅकेट पूर्ण हे करायचं होतं, पण मी 1 लिटर दुधात ओतलं. आणि हे दूध ताईंनो तापवलेलं नाही, म्हणजे आत्ताच कच्चं दूध आहे ना त्यातच डायरेक्ट हे केलेलं आहे. साखर वगैरे काही टाकायची नाही, ते सगळं गोड होतं. आणि फक्त ना गरम दुधात टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या होतात. गार दुधात असं पहिल्यांदा सगळं जे काही आहे ना पावडर, आईस्क्रीम पावडर, ती अशी सगळी मिक्स करायची आहे आणि फक्त 5 मिनटं नंतर असं उकळून घ्यायचं आहे आणि सेट करायचं आहे. पण ते काय झालं ना, मी 1 लिटर दुधात ही पावडर ओतली आणि पावडर होती अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणे. तर मग पुढे मी डोकं काय चालवलं की माझ्याकडे कस्टर्ड पावडर आहे. तर आठवलं मला, मी मागच्या वर्षी पण कस्टर्ड पावडरचं जे काही आईस्क्रीम नुसत्या कस्टर्ड पावडरचं सुद्धा केलेलं. तर म्हटलं चला आता आलं आहे डोक्यात, पण म्हटलं हे जरा उकळी फुटू दे, मग कस्टर्ड पावडर त्यात टाकते. तोपर्यंत इकडे ना आज मसाल्याचा डबा भरला, त्यातसुद्धा सगळे रंग भरले. आपल्या आयुष्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपणच रंग भरायचे असते, तसा मसाल्याचा डबा गृहिणीनंच भरायचा असतो. आपला मसाल्याचा डबा आपणच भरायचा. आणि मला मसाल्याचा डबा घासायला खूप कंटाळा येतो, ठेवायला कंटाळा येतो, पण त्याच्यात असं सगळं भरायला इतकं भारी वाटतं ना, लय बरं वाटतं मला खरंच. हे काम मला काय कामं माझ्या आवडीचे आहेत, म्हणजे ऑर्गनाईज करणे, फ्रीज व्यवस्थित ठेवणे, असं डबे भरणे, सगळी भांडी ओळीनं मांडणे, काय असे छंद आहेत बघा माझे. तर आता हळद, धनेपूड, लाल मिर्च पावडर, जिरे, मोहरी आणि जिरा पावडर तेवढी मला आता करायची आहे. एवढंच मी मसाल्याच्या डब्यात ठेवते. मी मसाल्याच्या डब्यात कधी चटणी, मीठ ह्या गोष्टी नाही ठेवत, म्हणजे ते असं वेगळीकडे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त मसाले, जिरे, मोहरी असं असतं. तर मसाल्याचा डबा भरला आणि आईस्क्रीम तर अजून चालूच आहे. तर कोणाकोणाला अशी काय कामं करायला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तो कमेंटबद्दल बोलायचं म्हटलं तर रोजच्या तुमच्या खूप छान ताईंनो, सगळ्यांच्या कमेंट खूप छान असतात. खूप थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल. चला तर आता बघा, जसं की म्हटलं जुगाड इथं करायचा होता. तर जी काही माझ्याकडं कस्टर्ड पावडर होती ना, ती बऱ्यापैकी 4 चमचे तरी कस्टर्ड पावडर ताईंनो घेतली. आणि ह्याचा फ्लेवर आहे ना तो स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे माझ्याकडं. शक्यतो ना मँगो फ्लेवर आणायचा उन्हाळ्यात, मस्त छान लागते. तर आता हे कस्टर्ड पावडर आहे ती पाण्यात अशी आधी मिक्स करून घेतली. तशी डायरेक्ट टाकायची नाही, नाहीतर गाठी होतात गरम दुधात. तर ती पाण्यात आधी मिक्स केली आणि नंतर ती आईस्क्रीमच्या ह्याच्यात ओतली. आणि आता मात्र ना जो थिकनेस आलेला ना, लगेच बघा कस्टर्ड पावडर ओतली की लगेचच असं घट्टसरपणा, ताटसरपणा आईस्क्रीमला लगेच जाणवणार. आणि आता कस्टर्ड पावडर टाकले म्हटल्यानंतर त्याची गोडी कमी झालीच असणार आहे, म्हणून अगदी अर्ध टोपण म्हणजे एक 4-5 चमचे धरा साखर मी इकडे टाकली. आणि बघा इकडे चांगलं असं एक 10 मिनटं शिजवून घेतलं. खरं तर नुसती आईस्क्रीम पावडर असती तर फक्त 2-3 मिनटं, 3 ते 5 मिनटं त्याच्यावर सांगितलेले हे करा. पण आता मी कस्टर्ड पावडर ह्यात वापरली आहे, तर ते मला जरा जास्त वेळ शिजवणं म्हणजे शिजवायचंच होतं का, तर मग ते कच्चं लागलं असतं ना. तर एक 10 ते 12 मिनटं बघा मी शिजवलं, गार झालं, ते फ्रीजमध्ये ठेवलं. आणि आता संध्याकाळी बघा ताईंनो फ्रीजमधनं काढलेलं आहे, अर्धवट असं घट्ट पातळ झालेलं आहे. आणि आता ही प्रोसेस जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा आपण विकतचं कसं आईस्क्रीम खातो एकदम स्मूथ,
तसं होतं. नाहीतर मग असं बघा बर्फाचा क्रश लागतो. तर इकडे आता मिक्सरमध्ये ना सगळं आईस्क्रीम मी याच्यात ओतून घेतले आणि फास्ट ह्याच्यात ना 5 मिनटं जवळजवळ ना एकदम असं स्मूथ पेस्ट करून घ्यायचे. कितीही झालं ना तुम्हाला वाटलं आता स्मूथ झाले तरी पण मिक्सर फिरवायचा. मग आता हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की आईस्क्रीम कसं झालंय. चला हा व्हिडिओ थांबवते.